तर नमस्कार, माझं नाव आहे संदेश कुडेकर आणि तुम्ही बघताय पुण्याचा मुंबईकर. तर मी आता एज्युकेशन सिरीज बनवतो आहे, त्याच्यामध्ये मी जर्मनीमध्ये मास्टर्स करतो हे तुम्हाला माहिती असेल. आणि याच्यासाठी खूप कष्ट केलेत मी. सो हे कष्ट तुम्हाला कमी लागावे त्याच्यासाठी मी सिरीज बनवतो आहे एज्युकेशनची. त्याच्यामध्ये मी सगळं तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करायचा प्रयत्न करतो आहे. लाईक विंटर सेमिस्टर हवं आहे की तुम्हाला समर सेमिस्टर हवं आहे, APS सर्टिफिकेशन काय असतं, कुठले म्हणजे कोर्स कसं सिलेक्ट करायचं, किंवा IELTS एक्झाम काय असतं, APS एक्झाम काय असतं, जर्मनीची कुठली लेवल म्हणजे जर्मनची कुठली लेवल तुम्हाला हवी आहे, अशा प्रकारचे पूर्ण डाऊट मी क्लिअर करत असतो. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर्मनीमध्ये मास्टर्स करण्यासाठी कुठले कुठले बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे हवेच. लाईक तुम्हाला पहिलं जे डॉक्युमेंट लागतं ते CV लागतं. लाईक तुमचं नॉर्मल CV जे तुम्ही मी जर तुम्हाला सांगितलं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्ही कुठेतरी काम करत असालच लाईक ग्रॅज्युएशननंतर, मला तर असं वाटतं की तुम्ही कुठेतरी जॉब करावाच, कारण की आपल्या 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असतं, त्याच्यामध्ये क्रेडिट्स खूप कमी असतात. जर इंजिनिअरिंग असेल तर काय सॉर्टेड आहे. बट माझं पर्सनल रिकमेंडेशन असं आहे तुम्हाला की ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला म्हणजे तुम्हाला जॉबचा एक्सपिरियन्स हवा आहे. कारण की जर तुम्ही मास्टर्स करताय आणि मास्टर्सनंतरही मग तुम्ही फ्रेशरच आहात, तुमच्याकडे एक्सपिरियन्स नाही आहे. पण जर तुम्ही मास्टर्सनंतर ग्रॅज्युएशननंतर म्हणजे ग्रॅज्युएशननंतर तुम्हाला जॉबचा एक्सपिरियन्स आहे आणि मग तुम्ही मास्टर्स केलं तर तुम्ही ॲज अ एक्सपिरियन्स पर्सन असाल जॉबसाठी, ॲज अ फ्रेशर नसाल तर तुम्हाला थोडा त्रास कमी होईल. तर मी पॉईंटवरून भटकलो की तुम्हाला पहिलं जे डॉक्युमेंट पाहिजे ते CV पाहिजे. आणि नॉर्मली आपलं युरोपियन फॉर्मॅटमध्ये जो CV असतो तसाच आपल्याला हवा आहे. दुसरं जे पाहिजे SOP. त्याच्यानंतर तिसरं जे पाहिजे ते LOR म्हणजे लेटर ऑफ रेकमेंडेशन. जर तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन केलं आहे तर तुम्ही प्रोफेसरकडून पण लेटर ऑफ रेकमेंडेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्ही कुठे जॉब करत असाल तर तिकडून पण लेटर ऑफ रेकमेंडेशन घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमचे ट्रान्सक्रिप्ट जे मार्कशीट असतात तुमचं ग्रॅज्युएशनचं ते बेसिक हवंच. त्याच्यानंतर तुमचे जे मी सांगितलं आधी क्लिअर केले की IELTS GRE और म्हणजे IELTS और GRE नाही, आणि जर्मनचं सर्टिफिकेट हे तुम्हाला मॅन्डेटरी लागतंच. त्याच्यानंतर APS सर्टिफिकेटचं मी तुम्हाला सांगितलेलं की APS सर्टिफिकेट तर खूप जास्त मॅन्डेटरी, हे तर तुम्हाला लागणारच तुमच्या मास्टर्सच्या ॲडमिशनसाठी. आणि त्याच्यानंतर बेसिक लाईक 10th पासिंग सर्टिफिकेट और मार्क्स लिस्ट, 12th पासिंग सर्टिफिकेट मार्क्स लिस्ट, आणि त्याच्यानंतर बॅचलरचं तुमचं मार्क लिस्ट और तुमचं डिग्री सर्टिफिकेट हे तुम्हाला मॅन्डेटरी तुम्हाला तुमच्या मास्टर्समध्ये ॲडमिशन करण्यासाठी लागतंच. तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला अजून कसली इन्फॉर्मेशन हवी आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही त्यांना पाठवू शकता, म्हणजे पॅरेंट्सला पाठवू शकता, या और ज्यांना मास्टर्स करायचं आहे त्यांनाही पाठवू शकता. बिकॉज मी माझा एक्सपिरियन्स इकडे प्रॉपर अनफिल्टरपणे माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो, ज्याच्यामुळे तुम्हाला त्याचा काही म्हणजे जो मला वेळ गेला तो तुम्हाला कमी जाईल. त्याचा वेळ मला 1-1.5-2 वर्ष लागले सगळी रिसर्च करायला, सगळ्या गोष्टी करायला. तो हाच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करतो, म्हणजे तुमचा वेळ कमी जाईल. आणि जर आवडला असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर. आणि जर तुमचे काही कमेंट्स असतील किंवा तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील रिगार्डिंग, तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता आणि तिकडे DM करू शकता. बिकॉज मी इंस्टाग्रामवर जास्त ॲक्टिव्ह असतो रॅदर दॅन यूट्यूब कमेंट्समध्ये. सो थँक्यू सो मच. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, परत सांगतो. आणि काय असतील तुमच्या काही तर तुम्ही मला DM करू शकता इंस्टाग्रामवर. थँक्यू सो मच. सेम नावाने आहे, पुण्याचा मुंबईकर.